वास्तविक सावंतपूर गाव हे पहिल्यापासून काँग्रेस विचाराचं गाव आहे आणि ज्या दिवसापासून साहेबांनी या विभागाचं नेतृत्व केलं त्या दिवसापासून हे गाव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा. एक साहेबांचे स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून आपण सर्वजण काम करतो, कारण साहेबांनी आपल्याला शिकवण दिली आपला स्वाभिमान ठेवून सगळी कामं करायची आणि ती करत असताना लोकहिताची कामं झाली पाहिजे असा विचार नेहमी साहेब आपल्याला सांगत असतात. त्याच विचारानं त्याच वाटेनं सन्माननीय विश्वजित कदम हे निघालेले आहेत आणि त्याला आपल्या सर्वांची साथ आहे. गेल्या वर्षी कोट्यावधीची कामं केली, आज आपण 4,50,00,000ची कामं या सावंतपूर गावामध्ये करत आहोत आणि सातत्यानं सावंतपूर नळवाडी रस्त्याची मागणी होत होती आणि बराच वेळा फंड आला तर अर्धा रस्ता होतोय, परंतु परवा बाळासाहेबांनी जवळजवळ 50 कोटी रुपये मंजूर करून हे 4-5 रस्ते पलूस तालुक्यामध्ये आपण घेतलेले आहेत आणि सारखा नानाचा बी फोन असतो नळवाडीला या रस्ता बघा. नाना म्हणत थांबा एकदा तुम्हाला 3-3.5 कोटी रुपये देतो, काय बोकडं कापायची कापा आणि गाव जेवण घाला. हो पाक फोडून येणार आणि मग काम करत असताना गावचा विकास झाला पाहिजे आणि गावचा विकास करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. गावामध्ये गट तट असतील, गट असू द्या पण तट नसावे आणि जर असले तर ठराविक उंचीवर असे उडी मारून अलीकडे पलीकडे जाता एवढी दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि तुंडसारखं नाही जमायचं आता नाही बोलत. आणि मग सातत्यानं ज्या गोष्टीचा आपण पाठपुरावा केला त्या गोष्टी बाळासाहेबांनी निश्चितपणे आपल्याला दिलेल्या आहे. आता थोडंसं तात्या एक 1-1.5 महिना आपण सर्वांनी आपली घरची कामं बाजूला सोडून त्या इलेक्शनच्या प्रवाहामध्ये सर्वांना झोकून देऊन काम केलं पाहिजे. आपण गावात नुसतं काम करून चालणार नाही, आपल्या जवळच्या आसपासची गावं आहेत, खेडे वाडे, तिथं जाऊन सुद्धा आपल्याला लोकांना भेटलं पाहिजे आणि चांगल्या मतानं उच्चांकी मतानं बाळासाहेबांना आपण निवडून द्यायचं ठरवलेलं आहे. आणि ते ठरवत असताना सुद्धा कमीत कमी वेळ या मतदारसंघामध्ये बाळासाहेब कमी राहतील आणि जास्तीत जास्त वेळ त्यांना सांगली जिल्ह्यामध्ये आणि इतर राज्याच्या भागामध्ये जाता येईल अशा पद्धतीचं काम आपणा सर्व कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे. नाहीतर काय होतंय, इलेक्शनच्या परिणामी बाळासाहेब इकडे आले नाहीत, त्या घरात गेलो नाही, त्या गल्लीत गेलो नाही, मग आपल्याच ठिकाणी आपण जर वेळ घालवला तर आपल्या पक्षाची ताकद वाढवायची असेल तर बाळासाहेबांना वेळ देणं गरजेचं आहे. आणि मग सांगली जिल्ह्यातील काय आपल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असतील, आपल्या विकास आघाडीचे उमेदवार असतील, तिथं आपल्याला जाऊन प्रचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी बाळासाहेबांना जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे. तात्या तुम्ही आता रस्ते सांगितले, पुन्हा शेतीचा प्रश्न सांगितला, नुकसान भरपाईचा प्रश्न सांगितला. थोडंसं एक 15-3 आठवडे थांबूया आणि मला वाटतं 26 नोव्हेंबर नंतर एक असलं निवेदनच देऊ आपण. मग किती कोटीचं आहे ते एकदा बेरीज करून आपण देऊया. त्या पद्धतीनं पुढचे निधी या सावंतपूर गावासाठी या भागासाठी निश्चितपणे बाळासाहेब आणतील आणि साहेबांचे विचार हे सातत्यानं आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. परवा साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आपण राहुल गांधींच्या हस्ते केले, शरद पवार साहेब होते, अति प्रचंड संख्या तिथं आपल्याला पाहायला मिळाली. बाळासाहेबांना सुद्धा असं टेन्शन होतं तात्या म्हणते त्या पद्धतीने काका म्हणते लोक कशी आणली पाहिजेत आणि त्यासाठी सातत्यानं फोन काय होतंय बाळासाहेबांना मी सांगितलं होतं तुम्ही काही चिंता करू नका, पलूस तालुक्यामध्ये जेव्हा आकडा दिलता त्याच्यापेक्षाही आम्ही जास्त लोक आम्ही निश्चितपणे आणणार. आणि तुम्ही म्हणला मी स्वतः येतो, पण मी म्हटलं तुम्ही स्वतः येऊ नका, आमच्या आम्ही व्यवस्था केलेली आहे
आणि तुमच्या आग्रह खातर पुन्हा एकदा मी बैठकीला आणि जिथं 10 गाड्या होत्या तिथं दुप्पट गाड्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. त्या गाड्या भरून सुद्धा पुन्हा पुण्याला गाड्या कमी पडल्या. म्हणजे अशा पद्धतीनं साहेबांच्या वरती प्रेम करणारा एक वर्ग निश्चितपणे साहेबांनी मिळवून ठेवलेला आहे आणि तो तसाच आज आपण जतन करायचा आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण सुद्धा सर्वांनी एकसंघपणे काम करूया. या भागाचा विकास निश्चितपणे करूया. भागाचाच काय, आपल्या जिल्ह्याचा विकास ज्या पद्धतीने साहेबांनी केला त्याच पद्धतीचा विकासाचं धोरण आणि वेग निश्चितपणे बाळासाहेब ठेवतील एवढंच या निमित्ताने मी बोलतो आणि इथंच थांबतो. मगाशी पाऊस येत होता, ह्याचा का नाही कार्यक्रम अशी गाडी चर्चा चालली होती. बाळासाहेब म्हणजे आता काय करायचं म्हटलं, जाऊया पाऊस एका ठिकाणी थांबू आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळची वेळ द्यायला ठरली. आता म्हटलं पावसानं सुद्धा आमच्या परीक्षाच घेतली, म्हणजे यांचं नक्की काय चाललंय बघूया. म्हणजे इथं आलो, पाऊस कमी झाला, बाळासाहेब म्हणजे हाय तसा प्रोग्राम चालू ठेवूया. म्हणजे तुमच्यावरती प्रेम आहे. कार्यकर्ते म्हणजे लोक थांबलेत, म्हणजे ठीक आहे आपण पावसात भिजून कार्यक्रम करूया, पण आज हा घेतलेला कार्यक्रम पूर्ण करूया. आणि मला वाटतं 8 वाजता सांगलीला एक महत्वाची मीटिंग आहे, त्यासाठी बाळासाहेब जाणार आहेत. निश्चितपणे आपल्या सर्वांचं प्रेम बाळासाहेबांच्या वरती आहे. ते त्याच पद्धतीनं बाळासाहेबांचं प्रेम आपल्यावरती, आपलं बाळासाहेबांच्या वरती आणि तुमच्या दोघांचं प्रेम माझ्यावर होतं. म्हणजे एवढं या निमित्तानं सांगतो आणि इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र रामनगर कॉलेजला डॉक्टर पतंगरावजी कदम महाविद्यालय हा नामकरणाचा सोहळा शरद पवारांच्या हस्ते होणार आहे. तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं ही विनंती. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री